नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज हे सरकार आपल्या बीड जिल्ह्यासाठी काही करीत नाही हे तुम्हाला तर बघितलं आहे। आज आपला जिल्ह्यामध्ये सगळीकडं पाण्याची परिस्थिती किती शेतामध्ये, हा बघा आम्ही सोयाबीन उपटतो शेतामध्ये, हे पहा पाणी किती ती, हा बघा हे सोयाबीन उपटायचं आहे, हे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे लगेच। हे पाणी हे सोयाबीन आहे पावसामुळे गेलेलं, ह्याला चार शेंगा सगट नाहीत आहेत का, हे पाणी लगेच खाली। तर आता कोण कोणासाठी जटतं आणि कोण कोणासाठी जटतं हे तर आपल्या सगळ्याला माहिती। कोणाचा विषय निघाला असा तसा, कोण बघतंय जातीभेदाकडं, कोण बघतंय त्यांना येऊन म्हणावं बांधावर यायचं आणि बघायचं काय शेतकऱ्याची परिस्थिती ती। आज एखाद्या वेळेस एखाद्या जातीला आरक्षण नसलं तर लोक म्हणतात काय की ह्याला नको पाहिजे त्याला नको पाहिजे। ही आमची परिस्थिती आमची स्वतःची, आम्ही शेतकरी कुणबीत आणि आम्हाला कुणबीत ना अडचणी। अरे वार पट्ट्या हो, बघा ही आमची लेकरं शाळामधली जायची लेकरं सोयाबीन उठत असल्या चिखलामध्ये, बघा हे चिखल आणि ही परिस्थिती आमची ना। आम्हाला कुणबी न ग, कोण विरोध करतंय, छगन भुजबळ हाके साहेब हे कोण सगळे येऊन झटतात आहे। अरे आमची परिस्थिती बघा येऊन, मग ही लेकरांना काय सोयाबीन उपटायची गरज आहे? तुमची लेकरं एसीमध्ये बसलेत ना, हे कळत नाही का? कोण कोण सभा घेतं काय करतं? अरे भेटू द्या ना गोरगरिबाच्या लेकराला, भेटलं तर काय चुकीचं आहे का? हे शेताच्या बांधावर येऊन स्वतः काम केल्याशिवाय कळत नसते। नेते वगैरे कुणीही तिथं बसून काही बोलू शकतात, ह्यांना नको आणि त्यांना नको, पण अख्खा मराठा समाज हा काय आमदार खासदार नाही, पंचायत समिती नाही, कुणी नाही। कुणी काय म्हणा की आम्ही एवढे टक्के आणि तुम्ही तेवढे टक्के, टक्के किती वेळ असू द्या, हे बांधाव काम करण्यालाच कळतं आहे काय आहे ती। हे चिखल आहे, ह्या चिखलामध्ये काम करायचं आणि कुणी बी कोणाला आरक्षण मागायचं हे कळतं लगेच। हा बघा हे पाणी, ही सोयाबीन आहे माझी पावसामुळे गेलेली सोयाबीन, किती असेल हो ही, असा चिखल उपटावं लागतं चिखल, आणि रानामध्ये येऊन काम करावं लागतं। हे पायात किती टोचलं असेल हे पाहायचं आणि मग भाषा हाणायची तिथे जाऊन। जरांगे पाटीलची मागत्याची काय चुकीचं आहे? शेतकरी आमचा जास्त आहे, तुम्ही म्हणतात पाटलं 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 आहे तो आम्ही, पाटलं शेतीनं पाटलं होत नाही तर तुम्हाला जगवणारे पाटलं म्हणा आम्ही शेतीनुसार, हेच बोला। आणि नंतर ज्यावेळेस आरक्षण द्यायचं आहे ESC मधल्या किंवा रूममध्ये बसणाऱ्याला आरक्षणची गरज नाही हे तर सगळ्याला कळतं आहे, असं बोला। जाती कोणाच्या बोलू नका, असं काम करावं लागतं ना। असली बारकाली लेकरं घेऊन रानात काम करायचं, आमच्याकडे शेती आहे का तर हाईच, पण असं काम करावं लागतं आहे एवढीशी लहान लहान लेकरं घेऊन, तर पुन्हा म्हणायचं ह्यांना आरक्षण पाहिजे आणि त्यांना पाहिजे। अशी लेकरं तुमची आहेत का कामात? तुम्ही म्हणतात लय आमची लेकरं कामात आहेत, आणि काय ह्यात कामात येतो हे अशा पाण्यामध्ये काम करायचं आहे। आज 8 दिवस झालं सोयाबीन उपटतोय मी, पाऊस आला की घरी जाऊन झोपायचं आहे, यायचं पुन्हा उपटायचं आहे सोयाबीन। सोपं नाही, एवढं सोपं नाही ना ते। निमार्द तो उगल आहे हो, हे सोयाबीन उगवलेलं दाखवतो, हे बघा असं उगवत आहे, असं ह्याला म्हणतात उगवलेलं। आणि हे मी कमीत कमी ह्याला खर्च केला आहे 1-1.5 लाख रुपये खर्च केला आहे 9 एकर शेतीमध्ये, आणि ते 1.5 लाख बी व्हायचे नाहीत मला। म्हणा की शेतकरी तुम्ही पाटलेत तुम्ही, आम्ही पाटलं आहेत, रोजगाराचा पैसा निघायचा नाही। मी रोजगार करा येतो, खरंच येतो, ते परवडतं आहे बी, शेतीवाल्याला परवडत नाही, हे सरकारला कळायला पाहिजे। ह्या विषय असा तुम्ही म्हणतात हे पाटलं आणि ते पाटलं आणि ह्यांना पाटलं म्हणायचं नाही। पाटलं का म्हणू नका ते बी सांगतो तुम्हाला, आता पाटलं म्हणू बी नका, पण तुम्ही एकदा बांधा येऊन काम करा, मग तुम्हाला सगळा विषय कळन। पाटलं कोणाला म्हणायचं, पाटलं म्हणूच नका। आम्ही शेतकरीत, आम्ही पाटलं नाहीतच, शेतकरीत आम्ही। शेतकरी म्हणजे कुणबी शेतकरी, ह्याला म्हणतात ओरिजिनल कुणबी आणि शेतकरी। असं बांधावर येऊन काम करायचं, काम करून दाखवायचं, आपल्या स्वतःची जी पिढी आहे पुढची पिढीला असं काम करायचं। आमचे लेकरं ही शिक्षणामध्ये चालेत का? बघा एवढी एवढी छोटी छोटी लेकरं काम करतात, मग ह्यांना कुठं शिक्षण भेटतं आहे हो? आमच्या शेती म्हणजे आम्ही अख्खा जगाचा पोशिंदा आहेत आम्ही, जगाचा। हे विचार करा, पुन्हा असे बोली भाषेत का तुमच्या जरा सुधरा। पाटील म्हणतात नवं माय, पाटलाचं म्हणणं म्हणजे काय, पाटलाची बाजू मांडीत नाही मी,
पण पाटलांना कशासाठी सर्वसामान्य जनतेसाठी झटा चालू आहे त्यांचं. हे एकही जात घेऊन असं पुढं गेलं नाही ती नुसता मराठा जातीसाठी, सर्व जातीसाठी म्हणते. धनगर असू द्या, कुठलीही ओबीसी असू द्या, राजकारणी ओबीसी नाही, सर्वसामान्य ओबीसी म्हणतोय मी. ह्या जातीसाठी पुढं चालले ते. हे बघा असं काम करावं लागतं हो, असं चिखलामध्ये पाण्यामध्ये. हे पाणी दिसतंय का, ह्याला म्हणतात काम करणं. म्हणून आमच्या लेकराला आरक्षण पाहिजे हो, तुम्हाला कळतच नाही. आता तुम्ही म्हणतात धनगर जातीला पाहिजे किंवा ह्या जातीला पाहिजे त्या जातीला, सगळ्याला मिळालंच पाहिजे आमचं असं म्हणणं आहे. त्यांनाही मिळालं पाहिजे, कारण त्यांना बी काय लोकांच्या बांधावर जाऊन मेंढ्या बिंड्या सांभाळायच्यात, त्यांनाही आरक्षण पाहिजे. कुणाच्याही जातीमध्ये जो खाली असेल, खाली म्हणजे कुठं रोजी रोजगार करणारा काम करणारा, त्याला आरक्षण पाहिजे का पाहिजे. तुम्ही बंगल्यामध्ये राहून मला बोलायचं नाही किंवा कुठल्याही समाजाला बोलायचं नाही. समाज हा सर्व सेम आहे, रक्त कुणाचं एक आपलं तरी एकच आहे. त्या रक्तानुसार सगळे आपण एकच आहेत, त्यानुसार बोलायचं. फक्त जो मोठा आहे तो मोठाच, जो कष्ट करणार आहे त्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे 100%. हे असं माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा.